आज मराठवाड्यातील चौथ्या टप्प्याचा प्रचार जे आहे ते थंडवलेला आहे, कारण सायंकाळी 6 पर्यंत जे आहे ते नेत्यांना आता प्रचार करता येणार आहे। त्यानंतर पुढील 2 दिवस जे आहे ते आता छत्रपती संभाजीनगर लोकसभेतील मतदानावर जे आहे नेत्यांना जे आहे ते प्रचार करता येणार नाही। छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये जर बघितलं तर संपूर्ण 37 उमेदवार जे आहे ते लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्या उमेदवारांना आता फक्त 6 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे। त्यासाठी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीकडून रॅली काढण्यात येणार आहे, तर महायुतीकडून आता गोविंद आणि नवनीत राणाची सभा आणि रॅली देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे। अवघे फक्त आता बघितलं तर 10 तास जे आहे ते आता प्रचाराला बाकी आहे, त्यामुळे आता नेते मंडळी जे आहे ते आता मतदानाच्या दारोदार जाताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता प्रचाराचा तोफा जे आहे ते आता कुठेतरी 6 वाजेच्या नंतर थंडवणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आता 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे आता 6 वाजेच्या नंतर बाहेरील नेता जो आहे तो कोणी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान थांबू शकत नाही, कारण आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ शकतं। यासाठी आता जर बघितलं तर निवडणूक विभागाकडून आता दखल घेतली जात आहे। 6 वाजेच्या नंतर संपूर्ण हॉटेल असतील किंवा लॉज असतील संपूर्ण चेकिंग करण्यात येणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी नेत्यांची तपासणी देखील होणार आहे आणि आदर्श आचारसंहिता उल्लंघन होऊ नये यासाठी निवडणूक आयोग देखील आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर बघितलं तर प्रचाराला अवघे आता 10 तास बाकी असल्याने आता नेते मंडळाची जे आहे दमछाक वाढल्याचे पाहायला मिळत आहे। आज दिवसभरामध्ये नेते मंडळी हे प्रत्येक मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे, जय महाराष्ट्र।